ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। अधिक मासानिमित्त आयोजित परमरहस्य पेजच्या माध्यमातून राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलीच्या स्मृती व्याख्यानमालेत निमित्त 20 तारखे दिवशी आपण राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या जन्मापासून माऊलीचा जन्म, त्यांचं बालपण, माऊलीचं शिक्षण, माऊलीचं उच्च शिक्षण, आणि काशीला न्यायशास्त्राची पदवी, त्यानंतर हिमालयाचा प्रवास, माऊलींनी MBBS ची संपादन केलेली पदवी आणि राष्ट्रसंतांनी आपल्या मातृभूमीसाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरून दिलेला लढा, त्यानंतर एक डॉक्टर म्हणून केलेली सेवा, दीन दुबळ्या अनाथ अपंग असहाय्य माणसाला मोफत उपचार करण्याचं काम राष्ट्रसंतांनी केलं. त्यानंतर हिमालयामध्ये 2.5 वर्ष राष्ट्रसंत माऊलींनी तपसाधना केली. तपसाधना केल्यानंतर अहमदपूर येथील मंडळींनी आग्रह केल्यानंतर राष्ट्रसंत माऊली अहमदपूरला आले. अहमदपूरला आल्यानंतर त्यांनी वाकी नदीवर त्यांच्या शेतीमध्ये एक शेड मारून वास्तव्य चालू केले. 1917 ते 1952 पर्यंतचा आपण प्रवास 20 तारखेच्या कार्यक्रमामध्ये पाहिला आहे. त्यानंतर
तू दक्षिणा घ्यायला पाहिजे, दक्षिणा घेत नसशील तर काय खाशील, हा आईचा प्रश्न. माऊलीने दिलेलं उत्तर की माझा जन्म, माझा हात दुसऱ्या पुढे पसरण्यासाठी नाही, तर मला देण्यासाठी आहे. हा भाग पाहिला आणि 1954ला अहमदपूरच्या मंडळींनी मठातील शंकरप्पाचे अतिक्रमण काढू, तुम्ही मठात चला अशी विनंती केल्यानंतर तिथलं अतिक्रमण अहमदपूरच्या मंडळींनी काढलं आणि राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींना त्या वाकी नदीच्या काठावरील शेतातून वाजत गाजत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढत मठामध्ये घेऊन गेले. हा 1954 पर्यंतचा आपण प्रवास 20 तारखे रोजीच्या लाईव्ह कार्यक्रमात पाहिला. वास्तविक पाहता 104 वर्षाचं राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली या महामानवाचं, या अवतारिक पुरुषाचं जीवन कार्य सांगणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण माझ्या भक्तिरूपी हृदयात वसलेली ज्ञानरूपी माऊली, माझ्या भक्तिरूपी हृदयात विराजमान असलेली ज्ञानरूपी गुरु माऊलीच्या चरणी मी वंदन करतो आणि प्रार्थना करतो. स्फूर्ती उन्मेष देऊनी, स्वयं वाचेची वाचा होऊनी, प्रेम रसे अक्षर घोळूनी, वाचेने वदवी स्वामिया. 1954ला ज्या वेळेस राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी वीरमठ अहमदपूर येथे प्रवेश केला, त्यावेळेस इथली समाजातली परिस्थितीचं अवलोकन केलं. देशाला तर मी स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण मी ज्या कुळात जन्माला आलो, मी ज्या धर्मात जन्माला आलो, त्या लिंगायत धर्माची अवस्था काय. झाला होता लोप धर्म, हाती घेऊन या कर्म. राष्ट्रसंतांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये गावोगावी लिंगायत माणूस वारकरी झालेला आहे. कुणाच्याही गळ्यात इष्टलिंग नाही, कुणालाही दीक्षा नाही. स्वत्व विसरलेला होता आणि भजन परंपरा काही मोजक्या गावातच चालू होती. शेळगाव, चापोली, घाटनांदूर, तीर्थवाडी अशा काही मोजक्याच गावात जुन्या पद्धतीची भजन परंपरा, जेवढे अभंग सापडले तेवढे चालू होते. आणि लिंगायत धर्माचं अस्तित्व कुठंतरी दिसत होतं. कारण मठावरील आचार्य आपल्या शिष्याच्या घरी जायचे, बिन्ना घ्यायचे, यायचे, धर्मप्रचारापासून लांब होते. ही सगळी परिस्थिती गुरु माऊलींनी पाहिली. मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे, आता वीरमठावरील शिवाचार्य या नात्यानं लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार मला केला पाहिजे. या भावनेनं माऊलीनं समाजाचं अवलोकन केलं. त्या काळामध्ये अहमदपूरच्या मठामध्ये सप्ताह व्हायचा. त्या सप्त्यामध्ये शांतय्या स्वामी परळीकर यांचं आख्यायी कीर्तन व्हायचं.
आणि दासबोध ज्ञानेश्वरीवर खुद्द गुरु माऊलीचे गुरु महाराज मडिवाळ शिवाचार्य प्रवचन द्यायचे. दीक्षा संस्कार तर खूपच कमी होता. कुणाच्या घरी लग्न असलं तर लग्नाच्या आदल्या दिवशी नवीन नवरा नवरीला दीक्षा दिली जायची. ही सगळी परिस्थिती गुरु माऊलींनी पाहिली आणि निश्चय केला, मी शेवटच्या श्वासापर्यंत या लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार करीन. आणि माऊलीचा शोध चालू झाला. मठात गेल्यानंतर त्या शंकरप्पाने काही त्या मठाची व्यवस्था ठेवलेली नव्हती. एक ढालजे पसली खोली होती माऊलीला पूजाला, तिथेही साप विंचू निघायचे. अशी जीर्ण झालेली मठाची अवस्था. माऊलीने ते मठ साफ करून घेतला. त्या ठिकाणी परमरहस्याचे एक हस्तलिखित सापडलं. त्या हस्तलिखित सापडल्यानंतर राष्ट्रसंत माऊलींनी या परमरहस्याचं संशोधन करायचं ठरवलं. हे परमरहस्य ग्रंथाचं संशोधन करायचं ठरवलं. हाडोळतीच्या मठात पुस्तकाचं बाड खोलल्यानंतर त्या ठिकाणी एक कन्नड लिपीत लिहिलेला परमरहस्य सापडला. माऊलीला कन्नड बोलता येत होतं, पण कन्नड लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. मग ती कन्नड प्रत वाचण्यासाठी कन्नड प्रत सापडली. बार्शीच्या वारदप्पांनी लिहिलेला मुद्रित ग्रंथ सापडला. देशिकेंद्र महाराज लातूर यांनी लिहिलेला मुद्रित ग्रंथ सापडला. आणि ते हाडोळतीमध्ये जे प्रत हस्तलिखित सापडलं, पण त्या मुद्रित छापलेल्या प्रतीचा आणि त्या हाडोळतीच्या प्रतीचा ताळामेळ काहीच लागत नव्हता. त्यावेळेस माऊलीनं संशोधन करायचं ठरवलं आणि परमरहस्याचं संशोधन चालू झालं. 1955 साली चापुली या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्या हरिनाम सप्ताहामध्ये तात्या महाराज वास्कर हे स्वतः लिंगायत असून वारकरी संप्रदायाचं कीर्तन करायचं काम करायचे. आणि त्या ठिकाणी चापुलीच्या भक्तांनी आपले आता गुरु महाराज आले आहेत या भावनेनं गुरु महाराजाचं तिथं रोज सप्त्यामध्ये प्रवचन ठेवलं. त्या प्रवचनात माऊलींनी अमृत अनुभव, ज्ञानेश्वरांनी जे शिवयोग शास्त्र सिद्धांत शिकामणी समोर ठेवून ज्याचा अभ्यास करून अमृत अनुभव लिहिला, ज्ञानखंडन प्रकरण लिहिलं. त्या अमृत अनुभवामधील पै जीवपणाचा मित्र असे प्राप्त करण्या आपुलिया दसे, पै जीवपणाचा मित्र असे प्राप्त करण्या आपुलिया दसे, शिव ही मुहूर्त पुसे तया जोशी आते. ही ओवी पै जीवपणाचा मित्र असे म्हणजे जीवाचा मित्र हा शिवच आहे, पण स्वतः अज्ञानामुळे आपलं शिवत्व विसरलेला आहे. पै जीवपणाचा मित्र असे, तो अज्ञानानं आच्छादलेला शिव परत आपल्या जीव दशेतून शिव दशेमध्ये येण्याकरिता शिव ही मुहूर्त पुषे तया जोशी असते. कुणाला गुरुला मुहूर्त पुसतो, गुरुला शरण जातो जीव आणि माझ्यावर कृपा करा, मजवरी कृपा करा गुरुराया, तुमची या पाया दंडवत. या ओवीवर अमृतानुभवच्या एकाच ओवीवर रोज 2 तास माऊली चापुलीच्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये प्रवचन द्यायचे. त्या ठिकाणी प्रवचन देत असताना तात्या महाराज वास्कर माऊलीवर टीका करू लागले. माऊली शुद्ध शिवतत्व सांगू लागले. आणि शेवटच्या दिवशी रात्री
कीर्तन संपल्यावर माऊलीचं प्रवचन आहे म्हणून वारकऱ्यांनी 12-1 वाजेस्तोवर कीर्तनच चालू ठेवलं, भजन चालू ठेवलं, माऊलीचं कीर्तन होऊ दिलं नाही. त्यावेळेस चापुलीची भक्त मंडळी आतुनात दुखावली आणि तिथला सप्ताह झाल्यानंतर, चापोलीचा हरिनाम सप्ताह झाल्यानंतर चापोलीची मंडळी म्हणू लागली, माऊली, आपला लिंगायत धर्माचा पारायण ग्रंथ कोणता नाही का? आपल्याला शिवनाम सप्ताह करता येईल का? आपल्याला पंढरपूरला जशी वारी काढली जाते आहे तशी आपल्याला पायी पदयात्रा काढली जाईल का? काढता येईल का? माऊलीनं सांगितलं, सगळं करता येईल, आपल्याकडं सगळं आहे. परम कृपाळू मन्मथ माऊलीनी सगळं संपादन केलेलं आहे, अभंग रचना केलेली आहे, परमरहस्य ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं आपल्याला संशोधन करावं लागल. त्यावेळेस चापुलीच्या मंडळींनी सांगितलं, महाराज काहीही करा, आपली लिंगायताचे कार्यक्रम झाले पाहिजेत. लिंगायताच्या कार्यक्रमाची सुरुवात या चापुलीतून झाली पाहिजे. मल्लप्पा मलिशे, भीमाशंकर मलिशे, हे मलिशे परिवार चापुलीचं अत्यंत सद्भक्त माऊलीचे. त्यांनी सांगितलं, वारणा नदीवर धारणा नदी, चापोलीची धारणा नदी, त्या धारणा नदीच्या काठी मलिशेचं शेत आहे. त्या मलिशेच्या शेतामध्ये माऊलीचा 4 महिन्याचा चातुर्मास ठेवला. त्या चातुर्मासामध्ये माऊली संपूर्ण चापुलीचे सद्भक्त लिंगायत धर्माचं तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी त्या माऊलीच्या चातुर्मासात सामील होऊ लागले. झाला होता लोप धर्म, हाती घेऊन या कर्म, देऊन या शिवदीक्षा, शिकविले आचरण. त्या माऊलीनं पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत 25 विद्यार्थ्याला रुद्राध्याय शिकवायचे. 6 ते 9 पर्यंत स्नान करायचे. त्यानंतर 9 ते स्नान पूजा आटोपायचे. 9 ते 12 माऊली परमरहस्याचं संशोधन करायचे. 12 ते 3 माऊली त्या ठिकाणी प्रवचन द्यायचे आणि 3 ते 5 वाजेपर्यंत भजन व्हायचं, शिवभजन व्हायचं त्या चापुलीच्या चातुर्मासामध्ये. पुन्हा 6 ते 9 त्या ठिकाणी माऊलीची स्नानपूजेची वेळ. 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत भजनच कीर्तन चालायचं. या काळामध्ये 4 महिने चातुर्मासामध्ये ही आज जे लाखो लोक कपाळावर भस्म लावतात, गळ्यात इष्टलिंग धारण करतात, या मागे माऊलीची मोठी तपस्या आहे. त्या चापुलीच्या चातुर्मास 4 महिन्याच्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये माऊली फक्त 12 ते 3 तास झोपायचे आणि 21 तास, जवळपास 21 तास धर्मतत्वज्ञान, परमरहस्य संशोधन, परमरहस्यावर प्रवचन, अभंगाता संकलन, शिवसंस्कृती, शिवदीक्षा, हे सगळं त्या चापुलीमध्ये कार्यक्रम चालू झाले. चापुलीचा चातुर्मास संपल्यानंतर त्या ठिकाणी त्या चापुलीच्या मंडळीने आग्रह धरला, आप्पा या वर्षीचं अनुष्ठान इथंच करायचं आहे. चापुलीच्या मंडळीने आग्रह धरल्यानंतर गुरुमाऊलीने 21 दिवसाचं तपोअनुष्ठान त्या ठिकाणी केलं. तपोअनुष्ठान त्या ठिकाणी आज जे रोज कीर्तन भजन परंपरा चालू आहे अनुष्ठानच्या बाहेर माऊलीची, त्या ठिकाणी पहिली कीर्तन भजन परंपरेतून ते अनुष्ठान चापुलीमध्ये झालं 1955ला. त्या ठिकाणी रोज माऊलीचं दर्शन व्हायचं. आजची जी वेळ आहे 11 ते 12, त्याच्यानंतर सकाळी 6 ते 7 आणि संध्याकाळी 6 ते 7 अशी वेळ.
3 वेळा माऊलीचं दर्शन आणि दिवसभर भजन प्रसाद चालायचा. अनुष्ठानच्या समाप्ती दिवशी चापुलीच्या ग्रामस्थांनी गाव जेवणाचा प्रसाद केला त्या ठिकाणी. पण जे पाऊस धोधो पाऊस चालू झाला त्यावेळेस मलप्पा मलिशे हे सद्भक्त म्हणाले, विजय कलीचा होतो का संताचा होतो बघूत. हे उच्चारल्यानंतर धोधो कोसळणारा पाऊस अचानक थांबला आणि माऊलीच्या अनुष्ठानाची सांगता झाली. माऊलीच्या अनुष्ठानाची त्या ठिकाणी सांगता झाली आणि त्या चापुलीच्या ग्रामस्थाला तिथं प्रसाद देण्यात आला. आणि दसऱ्याला मडिवाळ शिवाचार्य असल्यापासून तिथं 7 दिवसाचा सप्ताह चालतो, गुरुपंचमीचा सप्ताह. त्या ठिकाणी त्या सप्त्यामध्ये चापुलीच्या मंडळीने सांगितलं, गुरुमाऊली इथून आम्ही पदयात्रा घेऊन येणार. कुठून? चापुली ते अहमदपूर पहिली पदयात्रा. त्या गुरुपंचमीच्या सप्त्यामध्ये पहिली पदयात्रा गेली आणि त्या पदयात्रेतूनच माऊलीला चापुलीची मंडळीने आग्रह धरला, माऊली आपण कपिलधारला आपल्याला पदयात्रा काढायची आहे. तर माऊलीने सांगितलं आपण जाऊ कपिलधारला. ज्या ठिकाणी कपिलधार हेची पुण्यधाम तेथीची झालो मी पूर्ण काम असं मन्मथ माऊली म्हणतात. त्या ठिकाणी राष्ट्रसंत माऊलींनी पदयात्रा काढायची ठरवली. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला जाणारी 1955 मध्ये पहिली पदयात्रा निघाली. चापुलीचे आणि अहमदपूर इकडचे तिकडचे जवळपास 300 ते 400 सद्भक्त त्या पदयात्रेमध्ये सामील झाले. पदयात्रेमध्ये स्वतः माऊली चालायचे. पदयात्रा त्यावेळेसची पुरुषाची एक लाईन राहायची, 150 पुरुषाची लाईन आणि 150 महिलांची लाईन. आणि पावलं खेळत गुरुराज माऊली गुरुराज माऊली, स्वतः गुरु महाराज पावलं खेळत इथून तिथून चापुली ते कपिलधार पर्यंत पावलं खेळत पदयात्रा जायची. आणि त्या ठिकाणी पहिलं कीर्तन मन्मथ माऊलीच्या दरबारात. त्या काळात रस्ता नव्हता, काही नाही, दगड धोंडे काटे कुटे दरीतून उतरत ती पदयात्रा मन्मथ माऊलीच्या ठिकाणी पोहोचली आणि पहिलं गुरुमाऊलीचं तिथं कीर्तन झालं. कीर्तन परंपरा चालू झाली आणि आज कपिलधारची पदयात्रा संपल्यानंतर आपण चालत येतो, बसनं वाहनानं येतो. पण त्या काळामध्ये त्या पदयात्रेकरून चालत यावं लागायचं. येतानाही ते पावलं खेळत यायचे. थोड्या कष्टातून आजची पदयात्रा उभारलेली नाही. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 1956ला शिरूरानंद पाळ येथे अनुष्ठान झालं बंदईमध्ये. त्या अनुष्ठानानंतर तिथल्या सद्भक्तांना गुरुमाऊलीनं अनुष्ठानच्या समाप्ती दिवशी त्या ठिकाणी आव्हान केलं, तुम्ही पदयात्रेत यायला पाहिजे. त्यावेळेस गुरुमाऊलीनं दुसरी पदयात्रा चापुलीचे भक्त चालत शिरूरानपाळहूनच पदयात्रा निघाली. दुसरी 1956ची पदयात्रा. अशी ऐतिहासिक पदयात्रा. यारे यारे लहान थोरस सर्व याती नारी नर येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायस. सर्व जाती धर्माचे लोक त्या पदयात्रेत सामील झाले. पदयात्रा चालू झाली. आता माऊलीला परमरहस्याचं संशोधन करायचं होतं. माऊलीला कळालं तामिळनाडू मधल्या तंजावर या ठिकाणी ज्यावेळेस आप्पांनी शिरूरानपाळचं अनुष्ठान संपवलं त्यावेळेस बर्गे आप्पाच्या मळ्यामध्ये ते विश्रांतीसाठी आलेले होते. त्यावेळेस आम्ही विचारलं, आप्पा परमरहस्याचा इतिहास काय, परमरहस्य कधी तयार झालं, काय झालं? त्यावेळेस आप्पांनी सांगितलं, बाळा परमरहस्य उगं तयार झालेलं नाही. परमरहस्याची मला हडोळतीच्या मठात प्रत सापडली. पार्लिंग अय्या प्रभू यांची मुद्रित ग्रंथ सापडला. देशिकेंद्र महाराज लातूर यांचा ग्रंथ सापडला.
पण त्या हस्तलिखिताचा आणि त्याचा ताळमेळ लागत नव्हता. तर माऊलीला कळालं, तामिळनाडूतील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये परमरहस्याचे हस्तलिखित आहे. तिथं मन्मथ माऊलीचे अभंग आहेत. त्यावेळेस भगवंतराव पाटील जे कीर्तन केसरी आहेत, त्यांना सोबत घेऊन राष्ट्रसंत गुरु माऊलींनी रेल्वेनं प्रवास केला तमिळनाडूमध्ये. आणि त्या तमिळनाडूच्या सरस्वती महाल या ग्रंथालयातून मन्मथ माऊलीचे अभंग आणि परमरहस्याचं काही प्रती त्या ठिकाणाहून मिळवल्या आणि परमरहस्याचं संपादन चालू केलं. कन्नड मधली सुकणीची प्रत जी होती, कन्नड प्रत, त्या कन्नड प्रत मध्ये सगळा संस्कृतचा अनुवाद कन्नडमध्ये केलेला होता. त्यावेळेस माऊलींनी कन्नड भाषा लिहायला वाचायला शिकली आणि ती प्रत मराठीतून लिहून काढली. जे आज तुमच्या आमच्या जवळपास 10 लाख लोकांच्या घरी जे परमरहस्य पोहोचलंय, ती प्रत माऊलींनी संपादित केली, लिहून काढली. आणि ते परमरहस्य त्यावेळेस उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. माऊली स्वतः शेती करायचे. माऊलीनं सांगितलं, तुम्हाला आश्चर्य वाटल, मी स्वतः पहाटे 4 वाजता 4 बैली नांगर झुपायचो आणि पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत नांगर आणायचं. शेतीच्या आलेल्या उत्पन्नातून परमरहस्य ग्रंथ छापायचा ठरवला. त्या आलेल्या उत्पन्नातून परमरहस्य ग्रंथ छापायला गेलं तर ते ग्रंथ छापणारा म्हणू लागला, फक्त 8च अध्याय छापतो. त्यावेळेस माऊली समोर धर्मसंकट उभारलं. अरे 8 अध्याय छापून कसं करायचं? त्यावेळेस गुरु माऊलीनं एक जुनी प्रेस छापायची मशीन घेतली. त्या शेतीच्या उत्पन्नातून आलेल्या पैशातून, दक्षिणा तर कुणाकडून घ्यायचीच नव्हती, शेतीच्या उत्पन्नातून आलेल्या पैशातून नांगर हाणून पिरून कष्ट करून स्वतः कष्टानं उभारलेल्या पैशातून माऊलीनं एक जुनी प्रेसची मशीन घेतली. आज काही आजच्यासारखी डिजिटल कॉम्प्युटराइज्ड त्यावेळेस मशीन नव्हती. एक आकडे जोडवत बसावं लागायचं. रात्र 1-2 तास अक्षर जुळवणी करावं लागायची माऊलीला. आणि रात्र त्या मशीनवर उभारून माऊलीने 1961 मध्ये परमरहस्य ग्रंथ छापला. आणि 1961 मध्ये परमरहस्य ग्रंथ छापून पारायणासाठी उपलब्ध करून दिला. आणि शिवनाम सप्ताहाच्या पायाभरणी केली. माऊली सप्ताह उभारण्यासाठी मन्मथ माऊली सोबत जशी सदाशिव रामानंद 2 शिष्य होते, तसं त्या काळामध्ये राष्ट्रसंत गुरु माऊली सोबत भगवंतराव पाटील चांबर्गेकर महाराज आणि शिवभक्ती परायण नागनाथाप्पा कुरे शिरवानपाळ हे 2 जसे मन्मथ माऊली सोबत सदाशिव रामानंद राहायचे, तसे हे 2 कीर्तनकारांनी कपिलदार येथे भगवंतराव आजचे जे आपण ज्यांना कीर्तन केसरी म्हणतो त्या भगवंतराव पाटलाला आप्पांनी नारळ दिलं, कीर्तन करा तुम्ही. आप्पांनी आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला. कीर्तनकाराची कुठली शाळा नव्हती, कुठली संस्था नव्हती, पण माऊलीचा शब्द तुम्ही कीर्तन करा, बांधा कमर. माऊली म्हणायचे, बांध कमर तू क्यों डरता है, फिर देख प्रभु क्या करता है. आणि पहिलं कीर्तन केसरी भगवंतराव पाटलांनी शिरवानपाळच्या मठ संस्थान येथे केलं. निंद्य अभिमान शुद्ध समाधान आवडते कोण घेही राया या अभंगावर. आणि कीर्तनाची परंपरा चालू झाली. अखंड शिवनाम सप्ताहाची परंपरा चालू झाली. राष्ट्रसंत गुरु माऊली गावोगाव चलत जाऊ लागले. 7 दिवस सप्ताहासाठी तिथं राहू लागले. नागनाथाप्पा कुरे ज्यांनी भजन गावोगाव जाऊन 7 दिवस राहून भजन शिकवलं. भगवंतराव पाटील 7 दिवस कीर्तन करायचे सुरुवातीला. त्या सप्त्यामध्ये आप्पा रोज प्रवचन करायचे. आप्पा चलत गेले, आप्पा बैलगाडीनं गेले.
आणि महाराष्ट्रातल्या गावोगावी जाऊन शिवनाम सप्त्याची पायाभरणी केली. लाखो लोकाला लिंग दीक्षा दिली. झाला होता लोपधर्म, हाती घेऊन या कर्म, शिकविले आचरण. देऊनी शिव दीक्षा, शिकविले आचरण. माऊली दीक्षा देताना राष्ट्रभक्ती शिकवायचे, आचरण शिकवायचे. ज्या ज्या भक्तांना दीक्षा दिली त्यावेळेस त्यांच्याकडून शपथ घ्यायचे, आजपासून मी कुठलंही व्यसन करणार नाही, चोरी करणार नाही, खोटं बोलणार नाही, कुणाला त्रास देणार नाही आणि माझ्या देशाची मी सेवा करीन. हे राष्ट्रभक्तीचं संस्कार दीक्षा संस्काराच्या माध्यमातून माऊलीने चालू केले. आणि 1962 मध्ये शिवनाम सप्ताहाची उभारणी त्या रातोरात प्रेसमध्ये छापून भजन मालिका, माऊलींनी छोटे छोटे ग्रंथ छापायला चालू केले. भजनी मालिका, भजनी पद्धत, शिवपाठ, पाळणे संग्रह. मग गावोगाव सप्ते चालू झाले. सकाळी पहाटे शिवपाठ व्हायचा, 9 ते 11 पारायण व्हायचं. त्यानंतर 3 ते 4, 12 ते 3 भोजन प्रसादासाठी वेळ ठेवायचा. 3 ते 4 गाथा भजन, 4 ते 5 परमरहस्य प्रवचन, पुन्हा 5 ते 6 शिवपाठ, पुन्हा 6 ते 9 भोजन प्रसादासाठी वेळ आणि पुन्हा 9 ते 12 कीर्तन आणि रात्रभर शिवजागर. हे गावोगाव जे बसवांनानं लिंगायत धर्माचा उभारणी केली होती ती 400 वर्ष बसवांनाच्या नंतर लोप पावली. पुन्हा 400 वर्षानंतर मन्मथ माऊलींनी ती परंपरा चालू केली. मन्मथ माऊलीच्या नंतर पुन्हा ती परंपरा लोप झाली. आपले माणसं विभूती इष्टलिंग विसरून गेले, गळ्यात तुळशीच्या माळा घालून फिरू लागले. कारण माऊलीनं भगवद्गीतेतलं सांगितलं, स्वधर्मान निधन श्रेय परधर्मान भयावह. स्वधर्मामध्ये मृत्यू झाला तरी हरकत नाही, पण परधर्म भयावह आहे. निजू नका जागा जागा, आपल्या स्वधर्माने वागा. मन्मथ आलाशे भिवू नका, मन्मथ आलाशे भूलो का, आता कुणी भिवू नका. ही हाक दिली माऊलीनी. आणि पुन्हा जयकर ग्रंथ संग्रहालय पुणे, त्याच्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे या ठिकाणी जाऊन, अहमदनगरच्या ग्रंथालयामध्ये जाऊन गुरुगीतेची प्रत होती तिथं मिळवली. आणि रातोरात दिवसभर धर्म प्रचार करायचा आणि रात्री चालत बैलगाडीने येऊन रात्रभर त्या आकडे जुळवणी करायची ग्रंथ छापण्याची. माऊली कपिलधार मासिक चालू केलं माऊलीनं, ज्ञानप्रसाद मासिक चालू केलं. त्या माध्यमातून माऊली रोज लेख लिहायचे, धर्म प्रचार करायचे. आणि 1970 पर्यंत ही शिवनाम सप्ताहाची पायाभरणी माऊलींनी केली. कीर्तनकार तयार केले. भगवंतराव पाटील, मन्मथप्पा आवाळे, देवदास पाटील ताकबीडकर, काशनाथप्पा सांगवे, शिवराजप्पा नावंदे गुरुजी, कापसे मामा प्रचंडेकर, मन्मथप्पा कस्तुरे शेळगावकर असे जुनी कीर्तन मंडळी तयार केली. आणि ह्या ग्रंथाचं संशोधन चालू केलं. ज्या माऊलीनं लिंगायत धर्माचा परमरहस्य ग्रंथ लिहिला, दीक्षा संस्कारा वाचुनी लिंगायतची नव्हे जाण, ज्ञाती धर्माची खून सत्य जाण पार्वती. ज्या परमरहस्यात माऊली लिहितात, दीक्षा संस्कारा वाचून लिंगायतची नव्हे जाण, ही ज्ञाती धर्माची खून आहे हे सांगतात. त्या मन्मथ माऊलींनी 130च अभंग कसे लिहिले, तर माऊलीचं साहित्य त्या काळातल्या लोकांनी नष्ट केलं. हे माऊलीच्या एका अभंगातून स्पष्ट होतं. भस्म आम्ही व्हावे निंदकाचा हेतू,
माऊली एका ठिकाणी साधना करत असताना माऊलीची झोपडी पेटवून दिली मनमत माऊली. त्या काळात झोपडी पेटवून दिल्यानंतर माऊली बाहेर आले, पण त्यांनी लिहिलेलं बरंच साहित्य जळालं. काही राहिलेलं साहित्य नंतरच्या काळात नष्ट केलं. ते गुरु माऊलीने शोध घेतला. तमिळनाडूतील तंजावरच्या जयकर महाल सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये 130 अभंग सापडले माऊलीचे. ते माऊलीनं ते हस्तलिखित आणलं आणि इथं छापलं. 1971 मध्ये राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली दिल्लीला गेले. दिल्ली येथे जाऊन तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधीजींची भेट घेतली. त्यांनी सांगितलं, माऊलींनी या देशामध्ये 10 कोटी लिंगायत आहेत, त्यांची स्वतंत्र धर्म म्हणून तुम्ही नोंद करा, लिंगायताची स्वतंत्र जनगणना करा, अशी मागणी माऊलीने 1971 साली केली. त्यानंतर माऊलीनी शिवयोग प्रत्येक वर्षी अनुष्ठान करायचे. माऊली अनुष्ठानमध्ये 21 दिवस माऊली ग्रंथ लिखाण करायचे. शिवयोग शास्त्र लिहिलं, कर्म ब्रह्म संपदा लिहिली, शिवपाठ विवरण लिहिलं, शिवानंद बोध लिहिला, मनमत स्वामी ग्रंथ संपदा आणि व्यक्तिरेखा ही लिहिली. गुरु माऊलींनी 1985 मध्ये मनमत माऊलीचे 130 अभंग, लिंगेश्वराचे 51 अभंग, बसवलिंगाचे 108 अभंग, महादेव प्रभूचे 249 अभंग, संत शिवदासाचे 289 अभंग, लक्ष्मण महाराजाचे 249 अभंग आणि जीवन स्वामीचे 23 असे 1001 अभंगाची सप्तरत्न गाथा तयार केली. जीवन स्वामीचे अभंग कुठं सापडले? मनमताप्पा कस्तुरे ज्येष्ठ कीर्तनकार, ते शेळगावचे पोस्टमास्टर होते आणि ते पोस्टाचं काम करत करत डोंगरजला टपाल द्यायला गेले. त्यावेळेस एक किराणा दुकानदार वहीतलं एक पान फाडून कुणाला तर साखर दिलं. त्यावेळेस त्या दुकानदाराच्या वहीमध्ये ते जीवन स्वामीचे अभंग लिहिलेले दिसले. त्यावेळेस त्यांनी त्या दुकानदाराला विनंती करून ती वही घेतली. तर ती वही फाडून फाडून फक्त 23 अभंग उरलेले होते. ते 23 अभंग शिवभक्तीपरायण मनमताप्पा कस्तुरे यांनी राष्ट्रसंत माऊलीला निहून दिले. अशा पद्धतीनं ही लिंगायताची संत परंपरेची त्यांची अभंग रचना इकडं तिकडं सगळी गेलेली. उग म्हणलेलं नाही, झाला होता लोप धर्म, हाती घेऊन या कर्म, देऊन या शिवदीक्षा, शिकविले आचरण. हे माऊलीनं आज सप्तरत्न गाथा दिलेली आहे. म्हणून गात्यावरला आमचं भजन होतंय. आमचे कीर्तनकार मंडळी त्या सप्तरत्न गात्यातील अभंगावर कीर्तन करत आहेत. माऊलीला 1997 पर्यंत राष्ट्रसंत माऊलीनं बसनं प्रवास केला. कुठलीही माऊली राष्ट्रसंत माऊली प्रवास करत असताना कुठली महिला जर उभारून प्रवास करत असेल तर त्या ठिकाणी माऊली स्वतः उभा राहायचे आणि त्या माऊलीला जागा द्यायची. अशा पद्धतीनं एसटी मध्ये एक हात वरी धरून एका हातात पूजेची पिशवी घेऊन महाराष्ट्र सगळा त्या माऊलीनं भ्रमण केला. त्यावेळेस आज लिंगायत धर्माचं हे चित्र आपल्याला आज दिसत आहे. (1997) पर्यंत माऊलीनं चालत बैलगाडीनं असा प्रवास केला. अत्यंत खडतर परिश्रम. प्रत्येक गावात 7 दिवस राहायचं. सोपं नव्हतं, पण माऊलीनं ते केलं. माऊली 1997 80 वर्षाचे झाले. 80 वर्षात झाल्यावर सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा भक्तांनी आयोजित केला आणि आप्पा आता 80 वर्ष वय झाले तुम्हाला, आम्ही काही पैसे गोळा करून तुम्हाला कार घेऊन देणार आहोत. आप्पा म्हणले नको, मला कार नको, काहीच नको. त्यावेळेस चरण धरुनी 3 वेळा
कृपा करा म्हणती वेळोवेळा, तरीच घेई जे ऐशिया कळा. चालतं बोलतं परमरस्य हो आप्पा म्हणजे चालतं बोलतं परमरस्य. आप्पानी त्या भक्ताची विनंती मान्य केली. आप्पा तुम्हाला प्रवास करावा लागतंय, रोज 200-300 किलोमीटर बसनं प्रवास करावा लागते. 80 वर्षे वय झाले. त्यावेळेस 138 प्रीमियर कार, सेकंड हँड कार 30-40 हजाराला त्यावेळेसच्या भक्तांनी घेऊन दिली. त्या 138 कारमधून आप्पाचा प्रवास चालू झाला. आप्पा प्रत्येक अनुष्ठानमध्ये ग्रंथ रचना लिहायचे आणि त्याचं बाहेर आल्यानंतर स्वतः त्या प्रेसच्या मशीनवर उभारून ते ग्रंथ छापायचे. 2001 मध्ये मनमत ज्योत यात्रा, 2001 मध्ये मनमत ज्योत यात्रा आप्पांनी काढली. महाराष्ट्रातून सगळीकडं मनमत ज्योत यात्रा काढली. परमरस्य चतुशताब्दी सोहळा, परमरस्याला 400 वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ती यात्रा काढली आप्पांनी. आणि 2005 मध्ये 1955 मध्ये माऊलीने जी कपिलधारची पदयात्रा चालू झाली ती 2005 मध्ये लाखो भक्ताची दिंडी झाली. सुवर्ण महोत्सवी 50वा त्या दिंडीचा वाढदिवस होता 2005 मध्ये. 2005च्या सुवर्ण महोत्सवी दिंडीमध्ये लाखो भक्त सामील झाले. माऊलीनी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातली भक्त मंडळी म्हणले आम्हाला आप्पा हे मराठीतलं परमरस्य कळत नाही. त्यावेळेस आप्पांनी कन्नड मधून ते परमरस्य ग्रंथ छापून दिला. आंध्रातल्या लोकाला तेलुगू भाषेत परमरस्य ग्रंथ छापून दिला. तेलुगू भाषेत शिवपाठ, कन्नड मधून शिवपाठ छापून दिला. आणि आप्पाचं हे मानव कल्याणाचं कार्य ही लाखो भक्ताची माऊली. 2006 मध्ये शिवा संघटनाच्या संयुक्त विद्यमानानं, शिवा संघटनेनं त्या ठिकाणी मुंबई येथे RR पाटील, गृहमंत्री विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे आप्पांना राष्ट्रसंत हा पुरस्कार दिला. आप्पा आता राष्ट्रसंत म्हणून आप्पाचा प्रवास चालू झाला. आणि आप्पांनी 2006 पर्यंत 10 लाख लोकांच्या घरात परमरस्य पोहोचवलेलं होतं. आता आप्पा राष्ट्रसंत झालेले होते. आप्पाला कुणीही बोलवलं तर आप्पा त्या ठिकाणी जात होते. कोणत्याही कार्यक्रमात तिथं मुस्लिम विकास परिषदेचं अध्यक्षपद आप्पांनी भूषवलेलं आहे. त्यानंतर शिखाच्या गुरुता गद्दी कार्यक्रमाचं नांदेडला तिथं अध्यक्षपद तिथं भूषवलेलं आहे. कुठल्याही जाती धर्माचे कार्यक्रमाला आप्पाची उपस्थिती लागू लागली. जळ मोकळे जळ चरास, आकाश मोकळे पक्षी कुळास, तैसा हा मोकळा सर्व जनास. परमपूज्य गुरु माऊलीचं 2005 पासून मलाही वाटू लागला आप्पाचा अनुग्रह घ्यावा, आप्पाचा अनुग्रह घ्यावा. आप्पाकडून मला लिंग दीक्षा 8व्या वर्षी आप्पाच्याच हस्ते झाली होती, पण अनुग्रह घ्यायचा राहिलेला होता. अनुग्रहाची ओढ लागली मला 2005 पासून. माऊलीचा अनुग्रह कधी घ्यायला मिळेल. मग आप्पा शिरवानपाळला यायचे. कुठं तिथं जिथं जाईल तिथल्या कार्यकर्त्याला म्हणायचं आप्पाची तुमची ओळख आहे हो, मला अनुग्रहाचं कसं आहे विचारा आप्पाला. ठीक आहे नंतर कार्यक्रम झाल्यावर पाहू असं व्हायचं. मला वाटायचं आपली भक्ती कमी पडत आहे, ती वेळ येत नाही. पण 2007ला शिरवानपाळे या ठिकाणी आप्पाचं अनुष्ठान कार्यक्रम होता. त्या अनुष्ठान कार्यक्रमामध्ये शिरवानपाळला आमचं इलेक्ट्रॉनिक्स दुकान होतं. त्यावेळेस अनुष्ठान कार्यक्रमामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम रोज 1 तास माऊलीचं दर्शन घ्यायचं. डोळे भरी रूप तुझे मी पाहीन,
तैसेची राहीन सर्व काळ. या अवस्थेप्रमाणे माऊलीचं रोज दर्शन घ्यायचं. आणि एके दिवशी प्राध्यापक राम तोंडारेचं त्या ठिकाणी प्रवचन होतं आणि ते त्या ठिकाणी आले नसल्यामुळं लिंगैक्य मन्मथप्पा आवाळे हे आले आणि दुकानावर ते प्राध्यापक राम तोंडारे सर आले नाहीत आणि त्यांच्या जागी तुम्हाला प्रवचन करायचं आहे. आणि त्या ठिकाणी माऊलीची भक्तीची ओढ होती मला आणि त्या भक्तिभावातून स्फूर्ती उन्मेष देऊनी स्वयं वाचेची वाचा होऊनी प्रेम रसे अक्षर घुळूनी वाचेने वदवी स्वामी या ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करून त्या ठिकाणी मी प्रवचन केलं. प्रवचन ऐकल्यानंतर तिथं बर्गे आप्पा होते, त्यांनी ऐकलं. पुन्हा त्यांची ओळख झाली. पुन्हा शुरानपाळचं अनुष्ठान संपल्यानंतर माऊली विश्रांतीसाठी बर्गे आप्पाच्या मळ्यामध्ये गेले. त्या ठिकाणी गेलो आणि सांगितलं बर्गे आप्पा मला अनुग्रह घ्यायचा आहे. त्यावेळेस त्यांनी आप्पाजीची माझी ओळख करून दिली. हे असं असं आहे, त्यांनी सप्त्यामध्ये प्रवचन वगैरे केलं आहे आणि ह्यांना अनुग्रह घ्यायचा आहे. आपण म्हणले ठीक आहे, उद्या सकाळी ये. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 सप्टेंबर 2007 माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस. त्या दिवशी सकाळी 7 वाजता आप्पांनी सांगितलं भस्म, पूजेचं पात्र आणि प्लेट घेऊन ये त्या ठिकाणी. मी गेलो बर्ग्याप्पाच्या मळ्यामध्ये आणि अनुष्ठान संपून तिथं विश्रांतीसाठी आप्पाजी होते आणि आप्पांनी त्या अनुग्रहाच्या खोलीत मला बोलवलं. मी आप्पाला प्रश्न विचारला, आप्पा मी जीव की शिव अनिक उभये हे माझी मी नेनो सोय मनोनी मज दावाजी निश्चये जी मी कोण असे. आप्पा मी जीव आहे का मी शिव आहे का मी आणखी कोणी आहे हे मला कळत नाही आप्पा. हे आप्पा तुम्ही मला समजावून सांगा. त्यावेळेस आप्पांनी क्रिया दीक्षा ही मंत्र दीक्षा आहे, सांगतो तुला म्हणले. मग त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं चर्चेला गेलो. आप्पा शिव कसा आहे, आप्पा देव कसा आहे. त्यावेळेस आप्पांनी सांगितलं की शिव सर्वांतर्यामी भरलेला आहे. जे जे दिशे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे. जे जे आपण पाहिलो त्याच्यामध्ये शिव दिसतो. त्यावेळेस आप्पाला विचारलं, आप्पा हे तुम्ही म्हणता पण आम्हाला कसं दिसत नाही. त्यावेळेस आप्पानं सांगितलं, ज्याचे हृदय निर्मळ निष्कपट जैसे गंगाजळ ते ते तिष्ठे मी जास्वनिळ सद्भाव देखून या. अंतकरणाची शुद्धता, सर्वाभूती दया प्रेम हे ज्यावेळेस अंतरंगामध्ये या सद्गुणाचा विकास होईल. आम्ही ब्रह्म झालो म्हणून लोका सांगे उपदेशोनी नव्हे फुकाचे बोलणे कठीण आहे हो समतोलने. आम्ही ब्रह्म झालो म्हणून लोका सांगे उपदेशोनी नव्हे फुकाचे बोलणे कठीण आहे समतोलने. बाळा, ज्या दिवशी तुझी समदृष्टी होईल, शत्रू मित्र माझा लोकाचा आप पर भाव ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी विश्वात तुला शिवाशिवाय दुसरं काहीही होणार नाही. आप्पा तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेले. या अभंगाचा अर्थ काय आप्पा? आम्ही तुमच्या चरणाजवळ बसतो ते तितकाच काळ आम्हाला शांती मिळते, पण आम्ही तुमच्यापासून जातो त्यावेळेस संसारातलं जीवनातलं दुःख संकट ह्याच्यामध्ये आम्ही परत गुरफटतो. आप्पा हे कसं? त्यावेळेस आप्पानं सांगितलं, तुझं पाहता माऊली पापताप दैन्य गेले. अभंगाचा अर्थ काय बाळा? ज्यावेळेस शुद्ध अंतकरणात सुईच्या टोका एवढ्याही शिष्याचा अहंकार राहत नाही असा शिष्य ज्यावेळेस गुरुकड बघतो त्यावेळेस गुरुची शक्ती आपोआप त्याच्या मस्तकामध्ये शुद्ध अंतकरणानं गुरुचं सगळं ज्ञान त्याच्या
हृदयामध्ये प्रविष्ट होतं. हे आप्पानं सांगितलं. मग 2007 त्याच्यानंतर आप्पाचा अनुष्ठान संपल्यानंतर गुरुपौर्णिमेला आम्ही गेलो मठामध्ये. पहिल्या दिवशी मुक्कामाला गेलो, तिथं राम जानकी भवन या ठिकाणी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मठामध्ये दुसऱ्या मजल्यावर तीर्थप्रसादाला बारी लागली. एवढे भक्त आले की त्या मठामध्ये जागाच पुरत नव्हती. आणि शेवटी तीर्थप्रसाद झाल्यानंतर आप्पाचं प्रवचनाला तर तिथं पूर्ण रस्ता गच्च भरला मठापुढला. त्या प्रवचनामध्ये आप्पाच्या प्रवचनाच्या अगोदर भक्तिस्थलचे आजचे विद्यमान ट्रस्टी बर्गे आप्पा यांनी सांगितलं की आता गुरुमाऊलीचे भक्तगण वाढलेले आहेत. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक संपूर्ण ठिकाणी भक्तगण वाढलेले आहेत आणि आपल्याला एक जागा घ्यायची आहे. आप्पाच्या नावानं आप्पाचा पुढच्या वर्षीचा तीर्थप्रसाद गुरु पौर्णिमा त्या आपण घेतलेल्या जाग्यावर होईल असं त्यांनी आप्पाच्या आशीर्वादाने हे कार्य पूर्ण होईल असा शब्द ठेवला. पुन्हा त्याच वर्षीची 2007ची कपिलधार पदयात्रामध्ये होळच्या शाळेवर त्या ठिकाणी सांगितलं की आप्पा डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तिस्थळ म्हणून आपल्याला स्थापन करायचे आहे. आणि 7 मेंबर 5-5 लाख रुपये गोळा करून त्या ठिकाणी आम्ही 14 एकर जागा घेत आहोत ही घोषणा बर्गे आप्पांनी केली. आणि तिथं भक्तिस्थळ आप्पाची इच्छा आहे त्या ठिकाणी त्या भक्तिस्थळावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं पाहिजे. त्या ठिकाणी गोर गरिबाचा मोफत उपचार झाला पाहिजे. कुठलाही गरीब उपचाराअभावी नाही, पैशाअभावी त्याला उपचार न मिळता त्यानं जाता कामा नये ही आप्पाला अंतकरणातली तळमळ होती. त्या भक्तिस्थळावर एखादी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं. जे विद्यार्थी समाजातील गुणवंत विद्यार्थी आहेत पण त्यांना पुढच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही अशा गुणवंत विद्यार्थ्यासाठी KG to PG पहिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मोफत शिक्षण देणारी एक शाळा झाली पाहिजे. अत्यंत उच्च दर्जाचं गुणवत्तेच्या आधारित गुणवत्ता आहे पण परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी शाळा उभारली पाहिजे ही आप्पाची इच्छा आहे. त्या ठिकाणी त्या भक्तिस्थळावर अनाथ बेसहारा लोकांसाठी अनाथ आश्रम उभारला पाहिजे अशी आप्पाची इच्छा होती. त्या भक्तिस्थळावर सामुदायिक विवाह झाले पाहिजेत, गोरगरिबाचे मोफत लग्न झाले पाहिजेत आणि मानवी कल्याणाचं कार्य करणारं केंद्र भक्तिस्थळ व्हावं अशी आप्पाची इच्छा होती. त्या आप्पाच्या प्रवचनानंतर होळच्या सभेमध्ये एक महिला आली आणि तिने आपल्या हातातली अंगठी काढली. आप्पा, तुम्ही जर त्या ठिकाणी भक्तिस्थळ करणार असाल तर ही माझ्या हातातली अंगठी घ्या म्हणून आप्पाच्या पायावर अंगठी ठेवली. आप्पानं सांगितलं, माऊली तुझी अंगठी नको, माऊली तुझी अंगठी तुझ्या हातात परत घाल. त्यावेळेस आप्पांनी सांगितलं, बर्गे आप्पा, या दिंडीत येणारा भक्त हा गरीब आहे, अत्यंत सामान्य परिस्थितीतला आहे. हे माझ्यासाठी अंगठीच काय सगळं सर्वस्व अर्पण करायला तयार असणारा भक्त आहे. तुम्ही इतकंच सांगा, तुम्ही कुणालाही काही मागू नका. त्यावेळेस एक संकल्पना पुढे आली, रोज 1 रुपया भक्तिस्थळासाठी जमा करायचा आणि 365 रुपये 365 दिवसाचे भक्तिस्थळला पुढल्या वर्षीच्या दिंडीत 1-1 रुपयानं 365 रुपये द्यायचे. कारण हे भक्तिस्थळ 7 लोकांचंच नाही तर सगळ्या भक्ताचं आहे. ह्यामध्ये माझेही 365 रुपये आहेत अशी सगळ्यातला आपलं वाटावं या भावनेनं ते 365 रुपयाचं चालू केलं आणि त्या ठिकाणी भक्तिस्थळाचं काम चालू झालं.
मला आठवतो 2012च्या दिंडीमध्ये बिचकुंदेकर महाराज आले, त्या नेकनूरच्या जवळपास कुठंतरी. बिचकुंदेकर महाराज आल्यानंतर परमपूज्य गुरु माऊलींनी आप्पाचं प्रवचन चालू असताना बिचकुंदेकर महाराज आले, शिवाचार्य सोमलिंग शिवाचार्य महाराज. त्यावेळेस आप्पानी आपण बसलेल्या खुर्चीवरून उठले आप्पा आणि त्या बिचकुंदेकर महाराजाच्या हाताला धरून आणून आपण ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीवर आप्पानी त्यांना बसवलं आणि आपण बाजूच्या खुर्चीवर बसले. त्यावेळेस भक्तांनी आप्पा स्नान पूजेला ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी एक चिठ्ठी दिली. आप्पा, तुम्ही हे बरोबर केलं नाही. आम्हाला आतोनात दुःख झालं की तुम्ही एवढे ज्ञानवृद्ध तपोवृद्ध जवळपास 60 वर्ष दिंडी घेऊन येणारे महायात्री, आनंद यात्री, आणि तुम्ही उठलात आणि तुमच्यापेक्षा वयानं कितीतरी लहान असलेल्या बिचकुंदेकर महाराजाला हाताला धरून आणलात, खुर्चीवर बसवलात, त्यांना नमस्कार केलात. हे आम्हाला सामान्य भक्ताला आप्पा कोडं उकललं नाही. त्यावेळेस लगेच दुपारच्या सभेमध्ये आप्पानं सांगितलं, अरे अतिथी देवो भव. बिचकुंदेकर महाराज नव्हते माझ्यासाठी, ते इथल्या कार्यक्रमात तुमच्या दिंडीमध्ये आलेले अतिथी होते, ते माझ्यासाठी देव होते. त्या देवाला नमस्कार करणं माझं कर्तव्य होतं. बसवण्णाचं एक वचन आहे, घरी आलं तर आहो, या हो म्हणलं तर काय तुमचं तोंड झिजल का? बसा हो म्हणलं तर तुमच्या जमिनीला खड्डा पडल का घरातल्या? त्याप्रमाणे आप्पानं सांगितलं, अतिथी देवो भव आहे. बाबांनो, तुमच्यासारखं चिवडा, नुक्ती, बुंदे, लाडू काही मी फराळाचं घेऊन आलेलं नाही. माझ्यापाशी काय, त्यांना स्वागत करण्यासाठी फक्त हात होता. हातात हात घेऊन मी त्यांना घेऊन आलो, अतिथी म्हणून माझ्या खुर्चीवर बसवलो आणि नमस्कार केलो. ही आप्पाची शिकवण होती. आप्पा आधी स्वतः वागायचे आणि नंतर आम्हाला सांगायचे. अधिक मासचा सप्ताह झाला भक्तिस्थळावर. त्यावेळेस एका भक्तानं 5 किलो सोन्याचा टोप आणून आप्पाच्या डोक्यावर ठेवला. 5 किलो सोन्याचा टोप आणून परमपूज्य राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या डोक्यावर ठेवला. त्यावेळेस आप्पानं सांगितलं, ते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी ते टोप काढला आणि त्या भक्ताला हातात दिला आणि सांगितलं, बाबा, हे कलियुगाचं वज्ज माझ्या डोक्यावर कशाला आणून ठेवलास? तयाशी लोह कांचन गारा आणि समरत्न, मान अपमान समान आनंद भरीत सर्वदा. त्या माऊलीनं त्यागोनी स्वर्ण कलास भक्ता दिला आदर्श. आम्ही त्या माऊलीचे अनुयायी म्हणत असलो. माऊलीने जीवनभर परमरहस्य प्रमाणे आचरण केलं. वाटेवरी धन पडिले असता, त्याशी कुणी धनी नसता, तेही अपेक्षेने उचलून घेता निरपेक्षता बुडाली. वाटेवर जर धन पडलेलं असलं ते तुम्ही उचलू नका. त्याला जर कुणी मालक नसला तर तुम्ही उचलू नका. ही आप्पाची शिकवण होती. बिने विना आणि काही न घेणे, बिने विन अनिक काही न घेणे, सोने रुपे न शिवी हाती. हे जे परमरहस्यात सांगितलेलं आहे, गुरुनं भक्ताच्या घरी प्रसादाशिवाय काही घ्यायचं नाही. सोने रुपे 5, गुरु घरला जायचं म्हणजे 5 ग्रामची अंगठी बोलून जाणार, 1 तोळ्याची अंगठी बोलून जाणार. पण ही आप्पानी परंपरा मोडून काढली, स्वतःच्या आचरणानं मोडून काढली. माऊली कुठेही कुणाच्या घरी गेले तर 2 मुठी तांदूळ घालून स्वतः प्रसाद करून खाल्ले, 1 रुपयाही दक्षिणा घेतली नाही. हे माऊलीनं आचरणातून आम्हाला शिकवलं. त्या सुवर्ण कलश देणाऱ्या भक्ताला सांगितलं, अरे गुरुच्या पायाची पूजा पाण्यानं आणि बिल्वपत्रानं करायचं आहे. सोनं नाणं रूप काही घेणं देणं नाही. साधूला काय राहावं, रोटी आणि लंगोटी, ह्याच्या पलीकडे काही नाही. आप्पा, आम्ही विचारायचं, आप्पा तुम्ही भगवे कपडे का घालत नाही तो? त्यावेळेस गुरु माऊली म्हणायचे,
भगवे घालण्या इतका माझ्यात अजून त्याग आला नाही. नम्र झाला सर्वाभोवती, वाटे शिवाची विभूती. किती नम्रता आहे, किती साधेपणा आहे. आप्पा आयुष्यभर जसं अंतरंग शुद्ध असावं तसं शुभ्र पांढरा शर्ट आणि पांढरी धोती परिधान केली आप्पानं. ज्याचे हृदय निर्मळ, निष्कपट जैसे गंगा जळ, असं निर्मळ हृदयाचा आप्पाचा प्रवास होता. आप्पाचा 2016 मध्ये 100वा जन्मोत्सव कार्यक्रम. आप्पा सगळ्यालाच आपले वाटायचे हो. सूर्य जसं एखाद्याच्या घरी गेला, सूर्य जसं एखाद्याच्या अंगणात सूर्याचा प्रकाश पडावा आणि त्या अंगणातल्या माणसाला वाटावं हा सूर्य माझाच आहे, प्रत्येक घरच्या माणसाला वाटावं सूर्य माझाच आहे, तसं आप्पा सगळ्यालाच आपले वाटायचे. म्हणून आप्पाच्या 100व्या जन्मोत्सवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे अहमदपूरला आले आणि मोहन भागवतांनी आप्पाचा सत्कार केला. लातूरला 100वा जन्मोत्सव 2016ला त्या ठिकाणी केला. त्यावेळेस त्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आप्पा म्हणाले हा माझा सत्कार नाही, मी केलेल्या कार्याचा सत्कार आहे. तेवढ्यातही पुन्हा आप्पा सावध झाले. मी कुठलं कार्य करणार, तूच करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. मी काहीच कार्य केलेलं नाही भगवंता, तूच करता करविता आहेस, तूची करता करविता, देवावघी तुझी सत्ता. तू माझ्याकडून जसं काम करून घेतलास तसं मी केलेलं आहे, इथं मी काहीही केलेलं नाही. परमपूज्य आप्पांनी आज एक कोणतर माणूस म्हणते आम्ही सप्ताह उभा केलो हो गावात, कोणतर माणूस म्हणते आम्ही भजन उभा केलो हो गावात. पण 100 वर्ष ज्याने आयुष्याचे समाजासाठी दिले, त्यावेळेस ते आप्पा म्हणतात मी काहीच केलेलं नाही. त्या विश्वव्यापक परमात्म्यानं या देहाकडून जे काम करून घेतलं, त्यानं जसं नाचविलं तसं मी नाचलो. तूची करता करविता, देवा अवघी तुझी सत्ता, ही आप्पाची भावना होती. आणि त्या कार्यक्रमामध्ये काही भक्तांनी चिठ्ठी दिली आप्पाला, आप्पा तुम्ही 100 वर्ष दिले, 100 वर्ष आमच्यासाठी दिले. ऊन म्हणलने, ताण म्हणलने, रस्ता म्हणलने, कच्चा रस्ता म्हणलने, गाव गेलात, धर्म प्रचार केलात, आम्ही घातलेला हारही आमच्या गळ्यात घातलात आप्पा, आम्ही तुमचे कसे उतराई व्हावे. त्यावेळेस आप्पांनी एकच सांगितलं, आता उतराई तेची होणे, जे सांगितले तैसेची राहणे, आम्हा पावले तुझे देणे, जे तुवा असणे ब्रह्मस्थिती. आता उतराई जर तुला व्हायचं असेल तर तू एकच काम कर, मी जसं सांगितलंय ते तसं वाग. आप्पांनी काय संदेश दिला, साधन ते हेची दोन्ही, साधा तरी भक्तजनी, पर द्रव्य पर नारी याचा तू विटाळ धरी. आप्पानं सांगितलं, आप्पा आम्ही सामान्य बघतो, आम्हाला अनुष्ठान होणार नाही, आप्पा आम्हाला तपश्चर्या होणार नाही, आप्पा आम्हाला रात्र भजन होणार नाही. त्यावेळेस माऊलीनं सांगितलं, बाळा तुला काहीच करायची गरज नाही, फक्त 2 गोष्टी कर, पर द्रव्य पर नारी याचा तू विटाळ धर. लोकाच्या धनावर डोळा ठेवू नको, कुणाचा रुपयाची अपेक्षा न करता तू काम कर. लोकाची 1 रुपयाची अपेक्षा न करता तू काम कर. पर स्त्रीकडे पवित्र नजरेनं पहा. स्त्री जर तुझ्यापेक्षा लहान असली तर तुझी मुलगी समज, बरोबरची असली तर बहीण समज, आणि मोठी असली तर आई समज. इतकं केलास की आम्हा पावले तुझे देणे, जे तुझी दृष्टी सगळ्याकडे बघण्याची समतेची झाली. किती त्या 100 वर्ष काम करणाऱ्या माऊलीची तुमच्या आमच्याकडून काही अपेक्षा नाही हो. धनाची अपेक्षा नाही, मानाची अपेक्षा नाही, हाराची अपेक्षा नाही, फक्त आम्ही चांगलं वागावं आणि आमचं कल्याण व्हावं हेच मागितलं. माऊलीला
ईश्वर प्रसन्न झाल्यावर माऊलीनं काय मागितलं? वाढो लोकी सदाचार सद्विद्येचा भडीमार. हे ईश्वरा, सगळं लोक सदाचारी झालं पाहिजे, सगळ्याच्या अंतकरणात चांगली विद्या आली पाहिजे. हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडे. हाच प्रसाद आवडायचा. आप्पाला वाटायचं अहो तांदळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? राईस. हिंदीमध्ये चावल, तमिळमध्ये पोंगल. हाय काय हो, फक्त तांदूळच आहे करी. मग तसं लिंग धारण करणारा लिंगायत आहे. त्याला कुणी वीरशैव म्हणत असेल, कुणी शीलवंत म्हणत असेल, कुणी दीक्षवंत म्हणत असेल, कुणी रासवंत म्हणत असेल, पण हाय काय तो लिंगायतच आहे. आप्पांनी हे सगळे लोक एक करण्याचा प्रयत्न केला. आप्पाला वाटायचं कुणी लिंगायत म्हणतंय, कुणी वीरशैव म्हणतंय, सगळे आपण एक आहोत. आप्पा म्हणायचे, अरे धर्म बसवेश्वरानं स्थापन केला का रेणुकाचार्यानं स्थापन केला, ह्या भानगडीत तुम्ही कशाला पडता? बसवेश्वराचं वचन साहित्य वाचा, रेणुकाचार्याचं शिवयोग शास्त्र वाचा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. स्वयंपाक कोण केलं हे करीत तुम्ही भांडणं करू नका रे बाबांनो, तुम्ही भांडणं करू नका. फक्त केलेला स्वयंपाक आहे, बसवांनानं केलेलं वचन साहित्याचं मेजवानी आहे, रेणुकाचार्यांनी केलेली शिवयोग शास्त्राची मेजवानी आहे. त्याचा आनंद घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याचं चिंतन करा आणि जीवनाचं कल्याण करा. सगळे सांगतात. तुम्ही बसवांना काय म्हणतात? हा कोणाचा म्हणू नका, हा आमचा म्हणवा. कुडल संगम देवा, तुमच्या घरचा पुत्र म्हणवा. हो मग वीरशैवही आमचाच आहे, लिंगायतही आमचाच आहे, शीलवंतही आमचाच आहे, दीक्षवंतही आमचाच आहे, रासवंतही आमचाच आहे. ही आप्पाची भावना होती. ही आप्पाची जळ मोकळे जळचरास, आकाश मोकळे पक्षी कुळास, तैसा हा मोकळा सर्व जनास. ही आप्पाची भावना होती. आप्पाला सगळे आपले वाटायचे. वीरशैव कुणी आला, ठीक आहे बुवा, तू आरक्षणाचं काम करलायस, तू आरक्षण मिळव. लिंगायत धर्माची मान्यता मिळवली पाहिजे आप्पा, ठीक आहे बुवा, आपण लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी प्रयत्न करू, मी येतो तुझ्यासोबत. आप्पा सगळ्याला आपले वाटायचे. आप्पानं कुणालाच लांब केलेलं नाही, सगळ्याला जवळ केलं. आप्पाच्या या कार्यक्रमाची दखल घेऊन 2017 साली दिल्ली येथे राष्ट्रसंताला बोलवून घेऊन जगातला सर्वोत्कृष्ट सन्मान वसुंधरा रत्न पुरस्कार आप्पाला दिला. आप्पाला वसुंधरा रत्न हा पुरस्कार दिला. आप्पा हे चालते फिरते देव होते. देव म्हणजे काय? जो दुसऱ्याला देत जातो ते देव आणि मागतो तो माणूस. आप्पाने आयुष्यभर देण्याचे कार्य केले आहे. आप्पानं आयुष्यभर जगाला देण्याचं कार्य केलं आहे. आप्पानं जगाकडून काहीही घेतलं. म्हणून दिल्ली येतं 1917 मध्ये आप्पाला वसुंधरा रत्न पुरस्कार प्रदान करून आप्पाचा गौरव केला. काही माणसं पुरस्कारामुळे मोठा होतात. मी तर म्हणतो आप्पामुळे त्या राष्ट्रसंत पुरस्काराचाही सन्मान झाला आणि वसुंधरा रत्न पुरस्काराचाही सन्मान झाला. असे आप्पा होते. आप्पांनी लिंगायत धर्म महामोर्चा 3 सप्टेंबर 2017 रोजी लातूर येथे 10 लाख, आप्पाच्या एका हक्कावर 10 लाख लोक तिथं जमले. 10 लाख लोक जमले. त्यावेळेस आप्पांनी त्या मोर्चामध्ये सरकारला ठणकावून सांगितलं, आम्ही हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीच्या अगोदरची आमची शिवसंस्कृती आहे. आम्ही इथले मूल निवासी आहोत. बाहेरून आलेल्या मुस्लिम धर्माला तुम्ही स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देता, नंतरच्या जैन धर्माला देता, शीख धर्माला देता, लिंगायत धर्माला तुम्हाला मान्यता दिली पाहिजे. हे आप्पांनी ठणकावून सांगितलं. आणि त्या लातूरच्या सभेमध्ये आप्पांनी सांगितलं, माझा शेवटच्या श्वासापर्यंत लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन. ही आप्पांनी लातूरच्या 10 लाख लोकांच्या लिंगायत धर्म महामोर्चामध्ये हाक दिली.
त्यावेळेस काही भक्त म्हणू लागले, आप्पा तुम्ही वीरशैवच की हो, मग लिंगायताच्या मोर्चाला कसं गेलो? त्यावेळेस आप्पाची दृष्टी व्यापक होती, आप्पाची दृष्टी शेवटच्या माणसावर होती, आप्पाची दृष्टी अंगात फाटकं घालणाऱ्या, शेतात नांगर हाणणाऱ्या, कष्ट करणाऱ्या तळ्या गळातल्या माणसाचा उद्धार व्हावी ही होती. आप्पानं म्हणले, अरे वीरशैव तर हावच किती कुठं जाणार आहे, पण लिंगायत म्हणून जर धर्म मान्यता मिळाली, अल्पसंख्याक दर्जा मिळाला, तर या देशामधल्या आपल्या ह्या लिंगायत गोर गरिबाच्या लेकराला तिथं वस्त्री MBBS ला नंबर लागला, तिथं अल्पसंख्याक म्हणून जागा मिळेल, राहण्यासाठी वसतिगृह मिळतील, शिक्षणासाठी त्याला सवलत मिळेल, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळेल, ही आप्पाची भावना होती. म्हणून त्यांनी सांगितलं, वीरशैव तर हाऊच. वीरशैव म्हणजे काय हो? वी शब्द नोचिती विद्या, तशाय रमनते शैवा, ते वीरशैवा. जीव शिव ऐक्य करण्याच्या विद्येमध्ये जो रममान होतो तो वीरशैव. लिंगायत म्हणजे काय हो? लिंग अंग सामरस्य करण्यासाठी ज्याचं जीवन खर्ची जातं तो लिंगायत. दोन्हीचा अर्थ एकच आहे बांधवांनो. आप्पा आम्हाला समजून घ्यावे लागतील. आप्पाचे जर आम्ही खरे अनुयायी असलो तर वीरशैव लिंगायत हा भेद बाजूला काढून लिंगायत आपल्या शेवटच्या बांधवाच्या हितासाठी, कल्याणासाठी सगळ्या संघटना, पक्ष सगळं बाजूला सारून तुम्ही आम्ही एक झालं पाहिजे. आप्पाची विचारधारा, शेवटच्या माणसाच्या कल्याणाची विचारधारा, शेवटच्या माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे, शेवटच्या माणसाला आरोग्य मिळालं पाहिजे, शेवटच्या माणसाचा उद्धार झाला पाहिजे, त्याची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, त्याला समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे, ही तळमळ आप्पाची होती. त्याच्यासाठी आज आम्ही ह्या संघटनेचे, आम्ही या परिषदेचे, आम्ही या ब्रिगेडचे असं न म्हणता बसवांनाच्या वचनाप्रमाणे हा माझा, हा माझा, हा कोणाचा, हा कोणाचा म्हणू नका, हा माझा, हा माझा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलं पाहिजे. त्यानंतर 3 डिसेंबर 2017 सांगली येथे लाखोचा मोर्चा आप्पाच्या उपस्थितीत झाला. लिंगायत धर्म महामान्यता मोर्चा. बिजापूरला मोर्चा झाला. जवळपास आप्पांनी 15-16 लिंगायत धर्म मान्यतेसाठी मोर्चे काढले आणि आप्पांनी शेवटच्या श्वासापर्यंत ह्या लिंगायतातला शेवटचा गरीब माणूस आहे, त्याचं हित झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. 5 जुलै 12 नोव्हेंबर 2019 रोजी राष्ट्रसंताचं 64वं शेवटचं कपिलधार येथे कीर्तन झालं. 64 वर्ष त्या कपिलधारच्या मंदिरामध्ये आप्पांनी कीर्तन केलं. मन्मथ माऊली पुढे, एक कपिलाधारी एक माझ्या संग, दोन्ही गुरु रूप सद्गुरु शिवलिंग, अशी ती माऊली. ज्यावेळेस कपिलधार येतलं ते समाधी ठिकाणचं बांधकाम नव्हतं, त्यावेळेस फक्त समाधी होती. त्यावेळेस तिथली ट्रस्टीची मंडळी त्या ठिकाणची समाधी काढून तिथं लिंगस्थापना करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळेस आप्पांनी त्याला विरोध केला, माऊलीच्या समाधीला हात लावू देणार नाही. त्यावेळेस भगवंतराव पाटील, नागनाथप्पा कुरे या मंडळींनी त्या ट्रस्टीला समजवण्याचा प्रयत्न केला, तरीही ते लोक त्या समाधीकडे जात होते. त्यावेळेस आप्पांनी रुद्र अवतार धारण केला आणि खबरदार समाधीला हात लावाल तर. त्यावेळेस सगळे लोक घामाघर्त झाले आणि बाजूला गेले. आणि आप्पाही पक्के गुरु होते, कोर्टातून त्याला स्टे आणला होता. अशी अपार मन्मथ माऊलीवर आप्पाची श्रद्धा होती. शेवटची पदयात्रा 2019 कार्तिक शुद्ध पौर्णिमा 12 नोव्हेंबर रोजी कपिलधार येथे 64वं आप्पांनी कीर्तन केलं. त्या ठिकाणी धर्मसभा भरवली, लाखो भक्तांना मार्गदर्शन केलं. त्या धर्मसभेमध्ये मांजरसुंबेकर महाराज एक आळंदीहून पुण्याहून दिंडी काढतात. त्या दिंडीला आप्पाला दिंडी काढायला म्हणजे सुरुवातीला कार्यक्रमाला आप्पाला बोलवलेलं होतं. एका वर्षी आप्पाची प्रकृती ठीक नसल्यामुळं
त्या कार्यक्रमाला पुण्याला आप्पा जाऊ शकलेत. त्या धर्मसभेमध्ये आप्पा काय म्हणतात, महाराज तुम्ही बोलवलो पण मी येऊ शकलो नाही, प्रकृती माझी ठीक नव्हती, बैलानं तासावर मरावं लागतंय तेव्हा त्याला बैल म्हणतात. मी कमी पडलो, माझ्या शरीरानं मला साथ दिली, मी कमी पडलो. शेवटपर्यंत मानव जातीच्या कल्याणासाठी मला काम केलं पाहिजे, बैलानं तासावर मरावं लागतंय, ही धारणा आप्पाची होती. ही विचारधारा आम्ही अंगीकारणं गरजेचं आहे. त्यानंतर 5 जुलै 2020 ला शेवटची गुरुपौर्णिमा झाली आप्पाची. गुरुपौर्णिमे रोजी आप्पांनी सांगितलं, गुरु माणूस नाही रे, गुरु हे ज्ञान स्वरूप आहे, गुरु हे ज्ञानाचं प्रतीक आहे. गुरुला जन्म नसतो, गुरु तरुण होत नसतो, गुरु म्हातारा होत नसतो, ना गुरु मरत नसतो. गुरु हे ज्ञान आहे. अरिवे गुरु बसवांना सांगतात तसं आप्पानं शेवटच्या गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात सांगितले की गुरु हे ज्ञान आहे, ज्ञान कधीही मरत नसतं. ज्ञानाला भक्तिरूपी हृदय पाहिजे, त्या भक्तिरूपी हृदयात ज्ञानरूपी ज्योत तेवत राहते. हे आप्पांनी गुरुपौर्णिमेच्या प्रवचनात आम्हाला संदेश दिलेला आहे. गुरुन म्हणावा मानव ऐसा वेदांतीचा भाव, निराकारची आकारला, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य न म्हणावे तयाला, परब्रह्मची ते. असे गुरु माऊलींनी शेवटचं अनुष्ठान जवळा पांचाळ या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये 20 तारखेला 15 ऑगस्ट 16 ऑगस्टला आप्पांनी सांगितलं की माझं या पृथ्वीवरलं कार्य संपलेलं आहे, मन्मथ माऊली मला बोलावत आहेत, माझं कार्य संपलेलं आहे. जितकं काही या देहामध्ये राहून मला कार्य करायचं होतं ते माझं कार्य संपलेलं आहे आणि मी आता पौर्णिमेपर्यंत जाणार आहे. आप्पांनी अन्न त्याग केला, अन्न पाणी वर्ज्य केलं. आप्पांनी ठरवलं, जसं मडिवाळ शिवाचार्यानं सांगितलं होतं, बाबू मी उद्या 3 वाजता जाणार आहे, तसं आप्पांनी हे भाद्रपद पौर्णिमेचे दिवस दुपारी 3ची वेळ निश्चित केली आणि सांगितलं 15 तारखेलाच की आमचं पृथ्वीवरलं कार्य संपलंय आणि आम्हाला मन्मथ माऊली बोलावत आहेत आणि हा देह सोडायची वेळ आलेली आहे. त्यावेळेस अन्न पाणी सोडल्यामुळं आप्पाची प्रकृती खालावली. 28 तारखेला शुक्रवारी मेसेज व्हायरल झाला की आप्पा संजीवन समाधी घेणार आहेत, आप्पा संजीवन समाधी घेणार आहेत. डॉक्टर चिवडे, ऋषिकेश पाटील अहमदपूरचे, आप्पाची प्रकृती खालावत होती. 1 महिन्याचं अनुष्ठान झालेलं आणि दिव्यातलं तेल संपून दिवा जसा शांत हो तसं सर्व इच्छा आकांक्षा शरीर आप्पाला सोडायचं होतं. सामान्य तुमच्या आमच्यासारखा माणूस मरतो, पण मरणाला मारून मृत्युंजय झालेला माणूस हसत हसत आनंदानं आपला देह सोडतो. त्याला मरण नाही, महानवमी म्हणतात. 28 तारखेला मेसेज व्हायरल झाला, आप्पा जिवंत समाधी घेणार आहेत. सध्या कोरोनाचं संकट आहे. कोरोनाच्या संकटामुळं सगळीकडे माणसं एकत्रित, सगळे धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. पण लाखो भक्ताची माऊली, लाखो स्त्रियांना आपलं दुःख सांगतात. जिथं महाराज नवरा दारू पिवलेला कसं करावं, त्यावेळेस आप्पा सांगतात शिवपाठ करत स्वयंपाक कर बाई. आणि ते नामस्मरणाच्या प्रभावानं पवित्र झालेलं अन्न 3 महिने खाल्ल्यानंतर त्याचं व्यसन सुटल. हे आप्पा लाखो भक्ताची माऊली होते, लाखो भक्ताची आई होते. आप्पा सांगायचे असे 50,000 भक्त 28 तारखेला भक्तिस्थळावर जमा झाले.
आप्पा समाधी घेणार आहेत, आप्पा समाधी घेणार आहेत. आप्पानं सांगितलेलं होतं पौर्णिमेपर्यंत मला जायचं आहे, पण चुकीचा मेसेज व्हायरल झाला आणि त्या ठिकाणी 50,000 लोक जमलं. लातूरचे कलेक्टर जी श्रीकांत आप्पाजीचे परम भक्त होते, त्यांनी तिथल्या उपविभागीय अधिकारी, पोलीस उपाधीक्षक अश्विनी पाटील, त्यानंतर तहसीलदार अहमदपूरचे, त्यांना प्रशासनाला पाठवलं. त्यावेळेस त्या ठिकाणी ते प्रशासनाचे अधिकारी आप्पाला भेटायला आले. त्यावेळेस आप्पाने सांगितलं, कोण म्हणलं मी समाधी घेणार आहे? मी समाधी घेणार नाही. मी डॉक्टर आहे स्वतः, मी समाधी कसं घेईन? मी समाधी घेणार नाही. मग आप्पा, हे कोरोनाचं संकट आहे, एवढे लोक बाहेर बसल्यात. त्यावेळेस त्यांना सांगितलं, आप्पांनी संदेश दिला, माझी प्रकृती चांगली आहे आणि सध्या वातावरण ठीक नाही, तुम्ही आपापल्या घरी जा. पण कसं आहे, आपण संसारात बघतो, आईला 2 लेकरं आहेत. एक लेकरू आईपाशी राहतंय, आई वडिलापाशी राहतंय. दुसरं लेकरू काही कामानिमित्त, नोकरीनिमित्त बाहेर गावला राहतंय आणि आई वडील आजारी असतात. शेवटी आई आजारी आहे समजा, आणि आई आजारी असल्यानंतर ते लेकरू म्हणते दवाखान्यात घेऊन जातो आई. त्यावेळेस आईला कळलेलं असतंय की बाळा आता कुठेही नेऊन काही उपयोग नाही. मग ते दुसरा भाऊही त्या ठिकाणी येतो आणि ते म्हणतंय आईला मोठ्या दवाखान्यात न्यावं लागतंय. आईला मोठ्या दवाखान्यात नेलं तर आई वाचते. हे भाऊ काही करना गेले आईची सेवा. आईला दोन्ही लेकरं सारखीच, पण त्या भावाला वाटते भाऊ करना गेलाय. त्यावेळेस आई काय म्हणते, ठीक आहे बाबा, मला तर कळलंय, पण ह्या लेकराचं समाधान जर होत असेल तर मी दवाखान्यात येते. तसं काही भक्त मंडळीला वाटू लागलं की आप्पा, परमपूज्य आप्पा, त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप झाला की ट्रस्टी आप्पावर दबाव आणल्यामुळं आप्पा मानसिक त्रासात आहेत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी वादाचं वातावरण तयार झालं. त्यावेळेस आप्पानं सांगितलं, आप्पा कसं होते, मी निर्गुण परी गुणासी येणे, भक्ताची या कारणे, भक्ताचेनी माझे चालणे बोलणे, भक्ताचेनी माझे लेणे नसणे. सगळं भक्तासाठी होतं आप्पाचं. ज्यावेळेस गर्दीत लोक दर्शनाला हात घालायचे, धक्के बसायचे, त्यावेळेस आप्पा म्हणायचे, भक्ताचा एक एक धक्का नाही, माझा श्वास वाढू लागले. भक्त माझा आत्मा आहे, ही आप्पाची धारणा होती. त्यावेळेस परमपूज्य आप्पांनी इथल्या मंडळीला सांगितलं. इथली मंडळी म्हणू लागली, पुण्या मुंबईच्या सारखी आप्पाला आम्ही ट्रीटमेंट करू लाव. आप्पा स्वतः अन्न पाणीच घेत नव्हते. आप्पा अन्न पाणीच घेणार नसल्यावर आप्पाला स्वतःला देह सोडायचा होता. ट्रीटमेंटला सलाईनवर शरीर कसं साथ देईल? पण काही भक्ताला वाटलं नांदेडला आप्पा नेले तर आप्पाचं कमी होईल. मग भक्ताच्या आग्रहास्तव आप्पा नांदेडला गेले. आईला दोन्ही लेकराला सांभाळायचं आहे, इथल्या सेवा करणाऱ्या लेकराचंही मन राखायचं आहे आणि दुसऱ्या लेकराला वाटलं मोठ्या दवाखान्यात नेऊन आईचं कमी होईल असं वाटलं तर त्या लेकरासाठीही प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. तुम्ही आम्ही सगळे आप्पाचे लेकर होतो. आप्पाने कुण्याच भक्ताला नाराज केले. आप्पाला भक्तिस्थळावर हे करायचं होतं, पण भक्ताचा आग्रह, आप्पा आम्हाला तुम्हाला दवाखान्यात न्यायचं आहे. चला, आप्पा गाडीत बसले आणि नांदेडला गेले. नांदेडला गेल्यानंतर 30-31 तारखेला लातूरचे कलेक्टर जी श्रीकांत आप्पाचे परम भक्त, ते नांदेडचे कलेक्टर आणि लातूरचे कलेक्टर त्या ठिकाणी आप्पाला भेटायला गेले. 31 तारखेला आप्पाला, तुमच्यावर काही ट्रस्टीचा दबाव आहे का?
आप्पांनी सांगितलं, छे, माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, सगळे माझे लेकरच आहेत, ट्रस्टीवाले लेकर आहेत, संघटनेवाले लेकर आहेत, पक्षावाले लेकर आहेत, वीरशैव लेकर आहेत, लिंगायत लेकर आहेत, मोठ्या माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत सगळे माझे लेकर आहेत, माझी कुणाबद्दलही काही तक्रार नाही. ट्रस्टी तर मी नेमलेली आहे, उत्तराधिकारी मी नेमलेला आहे. राजशेखर शिवाचार्य महाराज हे तुमचे पुढचे उत्तराधिकारी असतील आणि मी नेमलेली ट्रस्टी आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षानं, कुठल्याही संघटनेनं दखल देऊ नये. आणि मी जे स्वप्न भक्तिस्थलाचं बघितलेलं होतं, तिथे एक गोरगरिबाचा मोफत उपचार करणारं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, गोरगरिबाच्या गुणवंत लेकराला शिक्षण देणारी, पहिलीपासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतची मोफत शिक्षण देणारी संस्था व्हावी, अनाथालय व्हावं, विधवा विवाह व्हावेत, त्या ठिकाणी सामुदायिक विवाह व्हावेत, मानवी जीवनाचे कल्याण करणारे कार्य त्या भक्तिस्थलावर व्हावेत, अनेकही ऐसे करावे, सुखाचे मळे पिकवावे, आमूलाग्र नासुनी जावे विघ्न बाधा. ही आप्पांनी इच्छा व्यक्त केली. सगळे माझे लेकर आहेत, माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. भाद्रपद शुद्ध पौर्णिमेचा दिवस 1 सप्टेंबर 2020 सकाळी 10-11च्या अंदाजात धारेश्वरकर महाराजाचा फोन येतोय. अप्पा, मी दर्शनाला येतोय. अप्पा, मी दर्शनाला येतोय. साष्टांग नमस्कार अप्पा. त्यावेळेस अप्पा म्हणतात, अलविदा, अलविदा महाराज, हा शेवटचा नमस्कार आहे. जास्तीत जास्त मी 5 तास आहे आणि 5 तासानंतर हा देह मी सोडणार आहे. परमपूज्य गुरु माऊलींनी 3 वाजता भाद्रपद शुद्ध पौर्णिमा, त्या दिवशी 3 वाजता डाव्या कुशीवर होऊन योग मार्गानं ओमकार ओम 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 उच्चार करत करत स्थूल देह सोडला. आणि ती माऊली गंगा, ज्ञानरूपी गंगा, भक्तिरूपी सागराशी मिळाली. पुन्हा न परते सागरूची झाली. ज्ञानरूपी गंगा, ज्ञानरूपी गंगा भक्तिरूपी सागरात समरस झाली. आप्पाचं वास्तव्य कुठं आहे? मी त्याचा देह, तो माझा आत्मा जाण, तयाचे हृदय माझे शेज सुखासन, एर एराविन एक क्षण न राहो आम्ही. आप्पा म्हणतात, भक्ताचा देह माझा आत्मा आहे, भक्ताचं शरीर आहे आणि त्याच्यातला आत्मा माझा आहे. आप्पा गेले नाहीत. लाखो भक्ताच्या हृदयामध्ये ज्ञान स्वरूपानं आप्पा विराजमान आहेत. जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत आप्पाचं वास्तव्य भक्ताच्या हृदयात आहेत. आप्पा स्वतः म्हणतात, भक्ताचे हृदय, भक्त माझे जीवीचे जीवन, त्याचे हृदय माझे शेज सुखासन. आमची गुरु माऊली लाखो भक्ताच्या हृदयात आहे आणि गुरु माऊलीची विचारधारा लाखो भक्त तुम्ही आम्ही पुढे नेण्याची गरज आहे. गुरु माऊली, गुरु कधीही मरत नसतो, गुरु मृत्युंजय असतो. गुरु तुमच्या आमच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. प्रत्येक महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक जिथपर्यंत लाखो भक्त आहेत, त्या भक्ताच्या हृदयात गुरु माऊली त्यांच्या शिकवणीच्या रूपानं, त्यांच्या आठवणीच्या रूपानं, त्यांनी दिलेल्या ज्ञान स्वरूपानं जिवंत आहेत आणि जिवंत राहणार. आणि तुम्हा भक्ताची जबाबदारी आता वाढली पाहिजे. सगळे तुम्ही आम्ही मतभेद मिटवून यारे यारे लहान थोर
भलते याती नारी नर, येथे साधन विस्तार न लगे कोण्या सायास. आप्पानं उभा केलेलं भक्तस्थल ते मानव सेवेचं केंद्र तुम्हाला आम्हाला करायचे आहे. आप्पानं उभा केलेली शिवनाम सप्ताह परंपरा, त्या ठिकाणी मानव जीवनाचे कल्याण करणारं 7 दिवसाचं व्याख्यानाचं, प्रवचनाचं, कीर्तनाचं शिबिर त्या ठिकाणी चालू करायचं आहे. आणि माणसाला माणसाशी जोडणारी कपिलधार पदयात्रा आपल्याला चालू ठेवायची आहे. आणि तुमच्या आमच्या जीवनात परद्रव्य आणि पर नारीचा विटाळ पडो आणि आमची दृष्टी शुद्ध हो, अंतकरण शुद्ध हो. आणि तुम्ही आम्ही सर्व आप्पाचे लाखो भक्त मिळून आपसातले वाद भेद संघटना पक्ष सगळं विसरून जाऊन फक्त परमपूज्य राष्ट्रसंत गुरु माऊलीचे सद्भक्त या नात्यानं आपण ही विचाराची गंगा जी आपल्या हृदयामध्ये भक्तिरूपी हृदय सागरामध्ये स्थिरावलेली आहे, ती ज्ञानगंगा आपल्या मुखातून प्रत्येक गावात प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवायचं कार्य आपल्याला करायचं आहे. या प्रसंगी इतकंच बोलून मी माझ्या शब्दाला विश्रांती देतो. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मनमस्वामी महाराज की जय. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय.